तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियाची दुनिया. तर बघा, गुड मॉर्निंग तुम्हाला. तर बघा, मी आता ठेवलं चहा. मस्त 2-2 लाडू खाऊन घेतले आम्ही राजगिऱ्याचे. पहिले उपाशी पोटी चहा पिल्यापेक्षा मग आता चहा ठेवला आहे. आणि मला आता नाश्त्याला पोहे पण बनवायचे आहे. आणि ऊन बघा पडलं आहे बरं का. आणि सकाळी गाडी शिकायला गेले होते. आणि म्हटलं चला आता चहा वगैरे पिऊन घ्यावं. अजून नाश्त्याला करायचं आहे. आणि आज आहे 14 एप्रिल. तर तुम्हाला 14 एप्रिलच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा, आता मस्तपैकी चहा झाले की नाश्त्याला पोहे. आणि मग मंदिरात जायचं आहे आम्हाला माऊलींच्या दर्शनाला. आणि उद्या स्वामींच्या, म्हटलं एका दिवशी 2-2 होत नाही, म्हणून मग आज माऊलींच्या मंदिरातून, मारुतीच्या मंदिरातून जाऊन यावं. चला, मी मस्तपैकी चहा वगैरे पिते मस्त. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू बनून राहा. आणि मला इकडे पहा, माझ्या मिस्टरांनी मला काय काढून दिलं आहे. तर ही आहे मुगाची डाळ. तर आपल्याला याची डाळ भिजवून ते वाढवून ते मिक्सरला बारीक त्याची पावडर करून दिली, पीठ करून दिलं जाडसर माझ्या मिस्टरांनी. आणि आता ते भिजवून त्याच्या वड्या कशा टाकायच्या ते पण तुम्हाला मी दाखवते. तर म्हणून म्हणते मी तुम्हाला, व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू बनवून राहा, व्हिडिओ स्किप करू नका. तर चला, मी चहा शिजला की दाखवते तुम्हाला. बघा किती मस्त चहा उकळलेला आहे. अहो, या चहा घ्यायला. त्याला भरपूर कामं आहे. चहा वगैरे नाश्ता वगैरे झाला की अजून गॅस वगैरे पुसणं. बघा, रात्रीच्या स्वयंपाकाचा गॅस खराब होतो. तर चला मग चहा गाळून घेते. तर बघा फ्रेंड, तेल टाकून घेतलं कढईमध्ये. आणि इकडे तयारी करून ठेवली. पोहे घेतले, कांदा, शेंगदाणे आणि मस्त आमच्या घरचा कढीपत्ता तोडलाय ताजा ताजा बघा. आणि इकडे मी लाल तिखट, मीठ आणि हळद घेतले. तर चला, मी आता मस्तपैकी पोहे बनवते. आणि मी कशी बनवते ते पण तुम्हाला सांग. बघा, मी गॅस पेटवून घेतलाय. आणि आता मी जिरं आणि मोहरी टाकून घेते तेलामध्ये. छान तडतडली की मग मी यात काय टाकते ते दाखवते. बघा फ्रेंड, जिरा आणि मोहरी तडतडलेली आहे. आता मी यात घालणार आहे कढीपत्ता. रे भागो, अवघड आहे फ्रेंड. तर बघा, मी आता किती कांदा आणि शेंगदाणे एकत्रच टाकून घेते. बघा, आता कांदा आणि शेंगदाणे व्यवस्थित परतवून घेते मी मस्तपैकी. काय झालं, लागला नाही लाईट? जमलं नसून ते आमच्या घरचं होल्डर खराब झालं होतं फ्रेंड. अजिबात त्या लोकांनी व्यवस्थित बसवलं नव्हतं. ते होलमध्ये तर फिटच केलं नव्हतं. ढिलं ते होल्डर होतं. आणि भीती वाटायची फ्रेंड. माझ्या मित्रांनी ते फिट पॅक केलं व्यवस्थित, पण लाईट काही लागली नाही. लाईट कोणता लावला तुम्ही? जुना कुठचा, बाथरूममध्ये होता तो? हां, नाही मग तिथचं नाही माहिती मला. तिथं लावून बाबरा चेक करा एकदा. मला तर वाटलं गेलेलाच लावला का तुम्ही. चालू आहे बघा. मी आता यात कांदा शिजलेला आहे, शेंगदाणे शिजलेले आहे, तिखट मीठ हळद टाकून घेते. आणि व्यवस्थित मिक्स करून यात पोहे टाकून घेते मी. चला, तर बघा फ्रेंड, पोहे पण मी टाकून मिक्स करून घेतले. आणि आता व्यवस्थित परतवून घेते मी. तर बघा फ्रेंड, पोहे रेडी आहे. तर या खायला. चला, मी आता गॅस बंद करून घेते. आणि अजून आपला भरपूर व्हिडिओ बाकी आहे. काय काय करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू बनवून राहा. चला, तर मग आता आम्ही पोहे खाऊन घेते. तुम्ही पण या खायला.
बघा फ्रेंड, आज आमच्या घरात पसाराच पसारा आहे. तुम्ही म्हणाल कशाचा पसारा आहे, तर बघा तिकडे गॅलरीत ज्वारी निवडून घेतलेली आहे आणि इकडे बघा माझे मिस्टर काय करते, ते घरच्या घरीत पाट बनवत आहे. आम्ही फळ्या आणल्या होत्या मागं विकत आहे ना हो, भांडे ठेवायला आम्ही फळ्या आणल्या होत्या, पण त्या फळ्यांची काही गरज पडत नाही. जिथं आम्ही भाड्यानं राहत होतो पहिले तेव्हा आणल्या होत्या. आमची दीदी छोटी होती, दीदी व्हायच्या आधीच आहे ना, दीदी व्हायच्या आधीच आता 16 वर्ष झाले, तेव्हा फळ्या आणल्या होत्या आम्ही. तेव्हा मग त्या फळ्यांचं आता काम नाही, तर मग माझ्या मिस्टरांनी मागं पण पाटं बनवले होते आणि आता पण पाटं बनवत आहेत. ते मागचे पाटं खराब झाले, तर बघा आता कसे ड्रिल चालवत आहे ते. आणि कसं आहे फ्रेंड, नैवेद्याचे ताटं वगैरे ठेवायला बरं पडतंय. आज सगळा पसाराच पसारा आहे घरात. असे कामं असले की पसारा असतोच फ्रेंड, त्याला इग्नोर करा. भरपूर सारा आवरायचं आहे. तर चला मग मी तुम्हाला अजून काय काय होणार आहे आमच्या घरात दाखवते तुम्हाला. तर बघा फ्रेंड, हिचे मी कपडे काढून ठेवलेले आहे. भरपूर गादीवर पसारा आहे बघा. सगळ्या घरात आमचा पसारा आहे. आणि कारण काय झालं होतं, हे बघा माझ्या सासऱ्यांचे फोटो आहे ना पाठीमागं दडलेले आहे, ते कपाटावर पसारा झालाय. कसं आहे फ्रेंड, त्यांचे फोटो तिथं असले की ते बरोबर नाही वाटत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, चांगलं नाही वाटत ते बघायला. तर आता मग माझे मिस्टर बोलले आज घरी आहे तर मी ते फोटो आहे ना आईबाबाचे इकडे लावणार. तर इकडे पहिले ते होल पाडून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर ते लावणार. म्हणजे आता हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, हां ग्रीप, वॉल ग्रीप नाही आहे. त्याच्यामुळं ते बोलले मी फक्त होल पाडून ठेवतो आणि नंतर मग फोटो लावतो म्हणे, बाहेरून आल्यावर ते बाहेरून येताना घेऊन येऊ म्हणे. म्हटलं ठीक आहे. आणि ही आम्हाला त्या कपाटावरला पण क्लीन करावं लागते, कारण अक्षय तृतीया जवळ आले म्हणल्यावर. आमच्याकडे तर खूप भांडे वगैरे घासतात. आता इकडे कसं आपण नेहमी नेहमी शिटीत आवरतो, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे. तर चला ते ड्रिल मारून घेतो. असा आहे 14 एप्रिलचा दिवस बघा. हे घरी आहे फ्रेंड, पण ते रिकामे कधीच नसते, त्यांचे कामं चालूच असते कधी पण घरी असले का. आता 2 दिवस सुट्टीच घेतली त्यांनी. आता माझ्या जीवाला समाधान वाटेल की आईबाबाचे फोटो समोर लागणार म्हणून. काय हा पसारा, बापरे किती तो पसारा. हे करा ते करा, पापड करा. असा पसारा असल्यावर कसा पापड करायचं आणि काय करा. काल लाटले फ्रेंडनी उडदाचे पापड लाटले एका पाकिटचे, ते तुम्हाला मी दाखवणार नंतर. आता ह्या धूळमध्ये नाही दाखवणार, नंतर दाखवते. बघा फ्रेंड, तुम्हाला दिसते की नाही दिसत मला नाही माहिती, पण आम्ही केल्या मुंगाच्या वड्या माझ्या घरी. बघा इकडे चनादार वाळू घातले, इकडे पण मुंगाच्या वड्या वाळू घातलेल्या आहे. तर बघा मी तुम्हाला म्हटलं ना मी काय काय करते ते तुम्हाला दाखवते. अजून मला ते पापड बघा ते वरती ते चर्बेट सीटवर मी टाकले होते रव्याचे, ते पण काढायचे आहे. तर चला फ्रेंड, मग आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.